विधान परिषद निवडणुकीवरनं आता महाविकास आघाडीत नाराजी नाट्य। ठाकरे गटानं परस्पर 4ही जागांवर उमेदवारी घोषित केल्यानं काँग्रेसचे नेते नाराज। नाशिक शिक्षक मतदारसंघातनं माघारीला सुरुवात। अपक्ष किशोर दराडे आणि संदीप गुळवेंनी अर्ज मागे घेतले। लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वाधिक मेहनत। चंद्रकांत पाटील यांच्याकडनं उद्धव ठाकरेंचं कौतुक, तर जुन्या मित्रांनं आता आत्मपरीक्षण करण्याचाही चंद्रकांत पाटलांकडनं सल्ला। लोकसभेच्या निवडणुकीनंतर विनोद तावडेंकडे कोणती मोठी जबाबदारी येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानं उत्सुकता वाढली। बारामतीत युगेंद्र पवारांच्या जनता दरबारात स्वतः शरद पवारांची उपस्थिती। विधानसभा निवडणुकीत बारामतीतनं युगेंद्र यांना तिकीट द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी। मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता। राज ठाकरेंनी बैठक बोलावली, बैठकीमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता। गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप। 4 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगेंचा उपचार घेण्यास नकार। मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन। नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरुवात करणार। सेवकामध्ये मीपणा नको, अहंकारही नको। सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या। सेवक अहंकारी असेल तर त्याला सत्तेवरनं खाली खेचा। संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन। मुसळधार पावसामुळे ठाण्यात पाणीच पाणी। वंदना एसटी डेपो भागातही पाणी साचलं। मनपाच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल। उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली, तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव 2 दिवसात 80% भरला। मराठवाड्यामध्ये दमदार पाऊस। बीडमधील लेंडी नदीला पूर, तर जालन्यामध्ये रस्त्यांना नद्यांचं रूप। लातूरात पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे लातूर उदगीर मार्ग ठप्प। नीट परीक्षेमधल्या घोटाळ्याप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली। एनटीएचं उत्तर आल्यानंतर सुप्रीम कोर्टात 8 जुलैला सुनावणी। 15 जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।